पेटवलाय लवकरच. अंड्याच्या पोळ्या करते बघा. विकत आणली 4 अंडी. नाही अजून दीर म्हणून माझ्यातली अंडी तशी काही नाही ती मी विकत आणली जाऊन पोरांसाठी आता. आणि त्यांच्यात बी लय अंडी नव्हती 4च म्हणलं. असू द्या बाद झाली लेकरांपुरती म्हणून 4 अंडे. आता ही 4 अंड्याची पोळ्या करायचे ते. पोरं म्हणली आम्हाला काहीतरी खायला दी. मग आता म्हणलं पोरं म्हणते म्हणलं द्यायचं. काय पिक्टर खात नाही बघा पोरं. मिठाचं खायचे. आणि दुपारचा कार्यक्रम चालू आहे. 3 वाजले. पोरं लयच रडायला लागले. कर मला पुळीन मला करण. दिदी गुडी गेल्या व भेळ खायला. मग यांना वाटलं आम्हाला नेल नाही. पप्पा जर बारीजीने भाऊजी म्हणाय चल म्हणा चला बापू. ह्या बारीजीने बापू काय पप्पा बापूला बोलतच नाही. पोरं रडत बसली. मला तर मेकअप करून ही बसली होती. त्यांच्यासाठी खेळत पोरं. दिदी म्हणजे असं लांब जायचे. पोरगी मेकअप करून बसली या. काहीच म्हणलं नाही पप्पा म्हणून म्हणलं नाही म्हणत जाऊ दे. एवढं काय त्याला द्यावा. भेळ ही पाणीपुरी काही खाल्ली नाही. चारलीच की आधी चुलत्याला का चारली नव्हती मी तुला. बापाला पण जातो. आता काय करायचं. आपल्या बापाला येत नाही गाडी म्हणून गप बसायचंय. घटा गोठायचाय. नाही ही येळ आपल्यावर तर कशाला आली असते. पण आपल्या बापाला येत नाही गाडी म्हणून चुप बसायचं. मग घरी हाय तेवढं आपण करून घालण्याचा मी प्रयत्न करते बरं का. मला काही इकत आणून करून घालणं होत नाही. आणि इकडचं पण घालणं होत नाही. कारण गाडी मेन मुद्दा येत नाही. त्यामुळे मग हाय तेवढ्यात आपण समाधान मांडायचं. एवढ्यातच पोरं खुश करते. काय करायचं. पोराची अंडे पोळ्या आवडत करू का म्हणजे करा म्हणजे करावं आपलं. आणली जाऊन 15-20 रुपये दिला. आता काय अंडीले महाग नाही ती शक्यतो स्वस्त झालं. म्हणून अजून त्या ह्यांना होतेली म्हणतं 2-3 अंडीची पण अंडीच नाही ती म्हणते. मग राहू द्या नसल्यावर. एवढेच खाते बघा वाट बघून पोरं. ए बापू या हा झाले या. पोरग रडत होतं बघा. मला दे मला दे मला दे. मला आता द्यावं. मग आतापासून मागं लागले. मना नीट धराव. होय दिसतंय का. मोहन आमचे कॅमेरा धरून झाले. बसते की झाली अंडी पुढे आहे तुझी. यच यच आपण देते ना आम्ही खात तुझ्या खा. चपाती खा का बरं. नाही तर घेऊ द्या परत चपाती. बसा खाली. मी मोनाची मला अंडी माहिती. अंडी तेवढीच अंडी असते. अहो उडते का काय बोललं का बरं बापू. दम किती ती होती म्हणायची पुढे तरी तुला पहिल्याला खाय घालायचं हे ना. सगळं बाया जे ते आपलंच बघतोय. ते खरं सगळं एवढी येते पण आपलं बघतोय ना. ठीक आहे बात दम काय तुझी पुढे बघते. बसले का चांगले. होय बघा इकडे मी जास्त आता कशी भाजते बघा पोळी. मोहनाची पोळी
पप्पा तुला चल म्हणलं नाही वेग नाही नाही म्हणून जाऊ दे. पप्पाला वाटतं असं आपण खायला घातलं तर हाय त्यास नाही. मला तसलं खाणं घालणं होईना तर असलं घालेल. एवढं काय टेन्शन घेते त्यात मी. टेन्शन का घ्यायचं आहे? आजी आपल्या नशिबात आहे ती होईल. बराबर आहे का सांगा. पडचल गे किचनवर ना का पदार्थ दिसतं पडायचंय काय. भाजली बाबा हो का. टाकी दिली बघा दिराजी. ही माझी टाकी दिराजी देऊन टाकली. बोंबलत बसला हा काल दीर माझ्या नावानं. पण किचन सोडत नाही म्हणावं मी. किती बी तुम्ही नखरं करा काय बी करा. हा दिवस गेलं पळून. आता काय दिवस तुमचं इथं काय आता दिवस माझा इथं. दर म्हणा बसा का. हां बस झाले. कशी लागते बापू चांगलं झाले का. एक नंबर. मना खाऊन बघ पोळल बघ. हो का मोना नटून बसली बघा. नाहीतर माणसाला खोटं म्हणली बघा. नटून कशी केसन पिसन करून बसली पिळं घालून. फॅशन आहे वे. बरीच फॅशन करते तू एकन. माझी फॅशन आहे. बापूची कसली फॅशन आहे. बापू असाच असतो आमचा. त्याला लावत नाही केसरा काय नाही काय नाही. असंच छान. तेल संपलंय. थांब मग तेलाची बाटली बघ काढते. एक नंबर झाले का बापू. छान झाले. पाणी घेतलं नाही का पेच आहे घे. लयच तू ग लाईक करा. जेव बापू पोट भरून खा. अजून चपाती घे. तोंड लावून पाणी पितो. तुला वरण सवय आहे ना. पोरांचा बघा मूड हाफ झाला. बापूला काय नाही वाटत आमच्या. पण मोनाचा मूड हाफ झाला. मोना आमची काजळ पेन्सिल लावून सगळं लावून मेकअप करून. मग काजळ पेन्सिलच त्याला म्हणते ती का. काजळ लावून बसली होती बघा. पण मूड हाफ झाला त्यामुळं पोरं रडायला लागले. आणि गॅरेगारवाला बी आलता. पण मी म्हणलं गॅरेगार घेणार नाही म्हणल्या. मग पोरग का म्हणतो अंडी आण. मग अंड्याचं कालवण कर. नाही पोळी करून दे मला पोळी. मग बापूला बघा पोळी करून दिली. बापू छान लागते ना पोळी. आवडली ना तुला. खा मग पोट भरून. कसा हलवतोय मान. जेव पडवर बेपाने. फरशी पुसायची आहे बघा आता. शिमगा आला या. टोटरा बसला वे. हो का फरशी अशी घाण झाली बघा. तरी काळी फरशी म्हणून एवढं दिसून येत नाही. हे आज पुसून काढायचे देते की दामा. तर मित्रांनो जेवढं मला होईल तेवढं मी माझ्या पोरांसाठी करण्याचं बघती. पण माणसं ही नव्हते ती आमच्या लेकराची. मला आधीच म्हणते ती हिला काय होत नाही. ही दुसऱ्याचंच घेण्यावर बसलेली असती. ही तर लोकांची भांडणं लावती. हिच्यामुळं तर घर फुटलंय. माझ्यामुळं घर फुटलेलं नाही. स्वतःला बुद्धी असती ज्ञान असतंय. त्याचा डोक्याचा उपयोग काहीतरी करावा लागतो. असंच जाऊ द्या. लय बोललं म्हणजे लय दिसतंय. पण ही दिरानं करायचं नव्हतं. ते केलं दिरानं. करू द्या.